आता आपण काय केलंय, कॉन्टोर केलंय. आपण काय केलं, फेस लाईक स्ट्रक्चर क्रिएट करून घेतलंय. पण आता काय दिसतंय, असं प्लेन दिसतंय थोडंसं. आता आपल्याला हायलाइट पॉइंट म्हणजे काय, जे दिसतायत हे अंडर आय सर्कल, त्याच्यानंतर फोरहेड, नोज आणि जे गाल किंवा हनुवटी असते ना, तिथे काय करायचं आपल्याला, हायलाइट करून घ्यायचंय. त्यासाठी माझ्याकडे हे 2 शेड आहे, एक टार्टेचा आहे आणि एक फॉरएव्हर 52चा आहे. हा थोडासा जास्त बजेट मध्ये जातो आणि हा फॉरएव्हरचा आहे तो बजेट फ्रेंडली जातो. फॉरएव्हर 52चा आपल्याला घ्यायचा आहे 02 आणि टार्टचा हा शेड आहे, 2 मिनिटं, हा टार्टचा शेड आहे 22N लाईट न्यूट्रल, 22N लाईट न्यूट्रल. आणि तुमचा जो फॉरएव्हर 52चा आहे 02, हा अफोर्डेबल आहे आणि हा थोडासा कॉस्टली आहे, पण दोन्ही खूप सुंदर आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता. आता हायलाइटसाठी आपल्याला काय करायचं आहे, अंडर आयच्या खाली, पण ते कुठे लावायचंय, एकदम इथे नाही तर थोडंसं खाली. त्याच्यानंतर फोरहेड, त्याच्यानंतर बरोबर शार्पनेस येण्यासाठी कानाच्या इथे, एक साइड करून दाखवते, आधी एक साइड करून दाखवते मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दोन्हींमधला फरक समजेल. ओके. आता ह्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हायलाइट लावायचं. हायलाइट म्हणजे काय, तर तुमचं जे स्किन टोन आहे, स्किन टोन पेक्षा तुम्ही 2 ते 3 शेड लाइटर घेऊ शकता. आता आपण डार्ककडे चाललो होतो ना मगाशी, पण आता काय करायचं आपल्याला, लाइटर शेड घ्यायचा आहे. मी आता तुम्हाला एक साइड करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला त्यातला फरक समजेल की आपण हायलाइटर का लावलंय. मी दुसरी बाजू घेतली आहे मर्ज करायला मगाची कॉन्टोरची. आता आपण हायलाइट केलं, कॉन्टोर केलं आणि आता आपल्याला लावायचं आहे ब्लश. मी ब्लश लावण्यासाठी क्रीम ब्लश घेतेय आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी खालचा भाग यूज करते. ओके. आता ब्लश लावताना काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, नेहमी क्लायंटला स्माइल द्यायला लावायची. ओके. आणि मग मागणं पुढे यायचंय. मागणं पुढे म्हणजे हे बघा, असं सी मध्ये, सी. जर तुम्ही इथनं असं डायरेक्ट लावलं ना तर काय होतो, असा पॅच पडतो आणि तो पॅच मग परत निघतो बरं का, पण मग आपला वेळ वाया जातो की नाही. त्याच्यामुळं काम करताना थोडंसं कसं करा की वाढणार नाही या हेतूने. हे कुठं यायचंय तुम्हाला, ऍपल ऑफ दी चीक, नोज आणि चिन. ओके. आता मी जे प्रोडक्ट यूज केलंय ना, हे PSCचा 02 नंबरचा शेड आहे. मार्केटमध्ये असे खूप सारे अफोर्डेबल प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ब्लशरसाठी इन्व्हेस्ट नाही करायचं आहे ना, तर मग आपल्या क्रीम लिपस्टिक येतात बघा, त्याही तुम्ही यूज करू शकता. असंच नाहीये की तुम्ही ब्लशरला पैसे घालताल.